आपल्या आजूबाजूला मोठमोठ्या इमारतींपासून ते आपल्या घरापर्यंत येणाऱ्या पाण्याच्या लाईनपर्यंत एक गोष्ट अगदी सामान्य आहे आणि ती म्हणजे पाईप वेल्डिंग. आता हे फक्त एक काम नाहीये, तर यात विज्ञान आणि कला दोन्ही आहे. चला, आज आपण याच पाईप वेल्डिंगच्या जगात डोकावून पाहूया. हे सादरीकरण आपल्यासाठी आणलं आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने. तर आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण पाहूया पाईप वेल्डिंगची ताकद काय आहे. त्यानंतर पाईप्स, ट्यूब्स आणि जॉईंट्सबद्दल थोडं जाणून घेऊया. मग वेगवेगळ्या आर्क वेल्डिंगच्या पद्धती, पोझिशनमध्ये वेल्डिंग करताना येणारी आव्हानं आणि शेवटी प्रत्यक्ष वेल्डिंगची कला कशी साधली जाते, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. पाईप वेल्डिंगमध्ये नक्की अशी काय शक्ती आहे की ज्यामुळे आपलं आधुनिक जग अक्षरशः उभं आहे? हे कौशल्य इतकं महत्त्वाचं का मानलं जातं तेच आता पाहूया. विचार करा, मोठमोठ्या रिफायनरीज असोत किंवा आपल्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या लाईन्स, सगळीकडे वेल्डेड पाईप्सच दिसतात. असं का? कारण याचे फायदेच तसे आहेत. वेल्डिंगमुळे पाईपला प्रचंड ताकद मिळते, खर्च वाचतो, कॉम्पॅक्ट असल्यामुळे वजन कमी होतं आणि दिसायलाही ते चांगलं दिसतं. शिवाय आतून द्रवाचा प्रवाहही अगदी सहजतेने होतो. बरं, कोणतंही काम करण्याआधी त्याचे मूळ घटक समजून घेणं खूप गरजेचं असतं, नाही का? तसंच पाईप वेल्डिंगचं आहे. चला तर आधी याच्या काही मूलभूत गोष्टींबद्दल म्हणजे पाईप्स, ट्यूब्स आणि जॉईंट्सबद्दल बोलूया. आता पाईप आणि ट्यूब हे शब्द आपण अनेकदा एकाच अर्थाने वापरतो, पण यात एक महत्त्वाचा फरक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर पाईपचं मोजमाप त्याच्या आतल्या व्यासावरून ठरतं, कारण त्यातून काहीतरी वाहून न्यायचं असतं, जसं की गॅस किंवा पाणी. याउलट ट्यूबचं मोजमाप हे बाहेरच्या व्यासावरून आणि जाडीवरून ठरतं, कारण तिचा वापर बहुतेक वेळा बांधकामात म्हणजे स्ट्रक्चरल कामांसाठी होतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पाईप किंवा ट्यूब काय ते कळलं, पण आता हे तुकडे एकमेकांना जोडणार कसे? इथेच खरी गोष्ट सुरू होते, ती म्हणजे वेल्डेड पाईप जॉईंट्सची. हे जॉईंट्स म्हणजे काय, तर पाईपचे वेगवेगळे तुकडे एकत्र जोडून एक मजबूत आणि सलग रचना तयार करण्याची पद्धत. आणि हे जॉईंट्स किती प्रकारचे असतात ते या चित्रात अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, 2 टोकं समोरासमोर जोडली तर तो झाला बट जॉईंट, एकावर एक ठेवले तर तो झाला लॅप जॉईंट. असेच टी जॉईंट, अँगल जॉईंट असे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी गरजेनुसार केला जातो. तर आता आपल्याला साहित्य आणि ते जोडण्याचे प्रकार माहीत झाले आहेत. पण ही जोडणी करायची कशी? त्यासाठी कोणती तंत्र वापरली जातात? चला, आता आर्क वेल्डिंगच्या काही प्रमुख पद्धतींवर एक नजर टाकूया. तर आर्क वेल्डिंगमध्ये अनेक पद्धती आहेत, जसं की मेटॅलिक आर्क वेल्डिंग, गॅस मेटल आर्क वेल्डिंग, टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग आणि अशा अनेक. आता यातली कोणती पद्धत वापरायची हे पूर्णपणे अवलंबून असतं की आपण कोणत्या धातूवर काम करतोय, वेल्डिंग कुठे करतोय आणि त्या पाईपचा उपयोग काय होणार आहे यावर. प्रत्येक कामासाठी एक विशिष्ट पद्धत निवडली जाते. पण खरं आव्हान आता सुरू होतं. थिअरीमध्ये सगळं सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी पाईप्स काही आपल्या सोयीने ठेवलेले नसतात. कधी ते जमिनीवर आडवे असतात, कधी भिंतीत उभे असतात. मग अशावेळी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाऊन वेगवेगळ्या पोझिशनमध्ये वेल्डिंग करणं हीच वेल्डरच्या कौशल्याची खरी कसोटी असते. सुरुवात करूया सर्वात सोप्या पोझिशनपासून, ती म्हणजे 1G. इथे काय होतं तर पाईप आडवा ठेवलेला असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो फिरवता येतो. त्यामुळे वेल्डर एकाच जागी आरामात उभा राहून पाईप फिरवत फिरवत नेहमी वरच्या बाजूला वेल्डिंग करू शकतो. हे तुलनेने खूप सोपं काम आहे. आता 2G पोझिशनमध्ये गोष्ट थोडी बदलते. इथे पाईप उभा असतो आणि तो स्थिर असतो, म्हणजे तो फिरवता येत नाही. त्यामुळे वेल्डरला स्वतःला त्या पाईपच्या भोवती आडवं फिरत आडव्या रेषेत वेल्डिंग करावं लागतं. 5G पोझिशनमध्ये आव्हान आणखी वाढतं. इथे पाईप आडवा असतो पण तो स्थिर असतो, म्हणजे वेल्डरला आधी खालून वर, मग सरळ आणि मग डोक्याच्या वर अशा तिन्ही पोझिशन्समध्ये वेल्डिंग करावं लागतं. एकाच जॉईंटवर इतक्या वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये काम करणं खूप कौशल्याचं काम आहे. आणि मग येते 6G पोझिशन. याला अनेक जण वेल्डिंगमधली मास्टर टेस्ट मानतात. इथे पाईप जमिनीशी 45 अंशांच्या कोनामध्ये स्थिर असतो. याचा अर्थ काय? तर यात आधीच्या सगळ्या पोझिशन्सची आव्हानं एकत्र येतात. हे काम म्हणजे वेल्डरच्या कौशल्याचा खरा कस असतो. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण सगळ्या मूलभूत गोष्टी समजून घेतल्या. मटेरियल, जॉईंट्स, पद्धती, पोझिशन्स, सगळं काही. आता हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात कसं वापरलं जातं ते एका उदाहरणावरून पाहूया. एका विशिष्ट वेल्डिंग प्रक्रियेवर नजर टाकूया. आपण जी पद्धत पाहणार आहोत ती आहे 1G बट जॉईंटची सेगमेंटल वेल्डिंग.
म्हणजे काय तर पाईप फिरवता येतोय, पण वेल्डिंग एका सलग रेषेत न करता छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये म्हणजे सेगमेंट्समध्ये पूर्ण केलं जातं. ही प्रक्रिया खूप शिस्तबद्ध असते. सगळ्यात आधी पाईपच्या कडांना 35 ते 40 अंशांमध्ये कापलं जातं, याला बेवलिंग म्हणतात. मग दोन्ही पाईप्सना टॅक वेल्ड मारून तात्पुरतं जोडलं जातं आणि व्ही ब्लॉक्सवर ठेवलं जातं. यानंतर येतो पहिला थर, ज्याला रूट रन म्हणतात. हा टॉप डेड सेंटरपासून साधारण 10 अंश बाजूला सुरू केला जातो. मग असे छोटे छोटे सेगमेंट्स वेल्ड करत करत हा पहिला थर पूर्ण केला जातो आणि शेवटी 60 अंशांचे सेगमेंट्स वापरून फायनल फिलिंग केली जाते. प्रत्येक टप्पा खूप महत्त्वाचा आहे. आणि हे चित्र बघा, यावरून लक्षात येतं की ही प्रक्रिया किती अचूक असावी लागते. प्रत्येक सेगमेंट कुठे सुरू करायचा आणि कुठे थांबवायचा हे अगदी ठरलेलं असतं. या अचूकतेमुळेच तो जॉईंट मजबूत आणि टिकाऊ बनतो. तर आता आपल्याला पाईप वेल्डिंगच्या मूलभूत गोष्टी कळल्या आहेत. मग पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादी उंच इमारत, एखादा मोठा पूल किंवा आपल्या शहरातून जाणारी एखादी मोठी पाईपलाईन पाहू, तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की त्यामागे फक्त लोखंड नाहीये, तर त्यामागे आहे ज्ञान, अचूक तंत्रज्ञान आणि एका कुशल कारागीराची कला. हीच ती कला आणि विज्ञान आहे जे आपल्या या आधुनिक जगाला खऱ्या अर्थाने एकत्र जोडून ठेवतं.